इयत्ता 12वी भूगोल चॅप्टर 8 भूगोल स्वरूप व व्याप्ती. भूगोलाचा अभ्यास करताना तुम्ही पृथ्वीच्या प्राकृतिक पर्यावरणाबरोबर मानवी क्रिया व त्यांच्या परस्पर संबंधी परस्परांशी असलेला संबंध अभ्यासलेला आहे. पृथ्वीच्या भूपृष्ठाचे स्वरूप सगळीकडे समान नसून पृथ्वीवरील अनेक घटकांमध्ये वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. जसे पर्वत, टेकड्या, मैदाने, पठारे, महासागर, नद्या, सरोवरे, वाळवंट अशा अनेक घटकांचा अभ्यास यामध्ये केला जातो. याशिवाय भूगोलामध्ये जागतिक व स्थानिक पातळीवरील हवामानाचे आकृतिबंध, त्यांचा वनस्पती जीवन व प्राणी जीवनावर पडणारा प्रभाव, मृदा आणि तिचे प्रकार इत्यादींचा अभ्यास केला जातो. याशिवाय भूरूपांचे प्रकार, सागरतल रचना, सागरी प्रवाह, क्षारता इत्यादींचाही अभ्यास भूगोल अभ्यासक करतात. या सर्व प्राकृतिक घटकांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो. परिणामी आपल्या सामाजिक व सांस्कृतिकतेमध्ये स्थळ व काळानुसार बदल झालेले दिसतात. ही विविधता वस्त्या, वाहतुकीचे जाळे, बंदरे, बाजारपेठा आणि इतरही अनेक घटकांच्या स्वरूपात दिसते. हे घटक मानवाने त्यांच्या सांस्कृतिक विकासाच्या कालखंडात निर्माण केलेले आहेत. भूगोल अभ्यास घटकांच्या दोन मुख्य प्रकारात विभाजन करता येते: प्राकृतिक घटक व मानवी घटक. यांमुळे भूगोलाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा दोन शाखांचा उगम झाला. प्राकृतिक भूगोलात शिलावरणातील भूरूपे, जलप्रणाली, भूस्वरूप, भूउठाव, वातावरणाचे घटक, रचना, हवा व हवामान, वारे, पर्जन्य, हवामान प्रकार, जलावरणातील सागर, महासागरे, सरोवरे इत्यादी, नद्या इत्यादी घटकांचा आणि जीवावरणातील सजीवांमध्ये मानवासह सूक्ष्मजीव, परिसंस्था, अन्नसाखळी, पारिस्थितिकीय संतुलन इत्यादींचा समावेश होतो. मानवी भूगोलात मानव आणि त्याचे पर्यावरणाशी असणारे संबंध आणि जगातील मानवाच्या सामाजिक व पर्यावरण विषयासंदर्भातील विविध गुणधर्मांच्या वितरणाचा अभ्यास केला जातो. विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप. भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय. पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. भूगोल अभ्यासक या घटकांचे वितरण, त्यांचे प्रारूप व विविधतेचा अभ्यास करतात. याशिवाय त्यामागील कारणमीमांसेचाही अभ्यास करतात. थोडक्यात वितरण आणि प्रारूप यांमधील कार्यकारणभाव जाणून घेणे हा भूगोल अभ्यासकांचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ, विविध प्रदेशांतील विविध प्रकारची पिके यांच्या अभ्यासातून ते विविध हवामान, मृदा, बाजारातील मागणी, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकांचा सहसंबंध जाणून घेतात. प्रदेशाच्या अभ्यासातून त्या प्रदेशासाठी कोणत्या आर्थिक क्रिया सर्वात योग्य आहेत ते सांगू शकतात. स्थळ, क्षेत्र किंवा भौगोलिक स्थान यांचाही अभ्यास भूगोलात करतात. तसेच प्राकृतिक अथवा मानवी भौगोलिक घटक स्थिर नसून गतिशील आहेत. काळानुसार ते बदलतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा दीर्घकाल अभ्यास करून साधारणतः 30 वर्षे आपण त्या ठिकाणचे हवामान ठरवतो. काही काळातील भारताची किंवा जगाची लोकसंख्या, भूरूपांची निर्मिती किंवा पृथ्वीचे वय इत्यादी विविध घटकांचा संबंध कालमानाशी असल्याने भूगोल अभ्यासकांना त्याविषयी स्वारस्य असते. अशा प्रकारे भूगोल म्हणजे स्थळ किंवा काळ यांचा अभ्यास होय. यामुळे भूगोलाचे स्वरूप गतिशील बनते. थोडक्यात भूगोल अभ्यासक कुठे, केव्हा, काय आणि का या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. भूगोलाच्या अभ्यासासाठी आवश्यक कौशल्य आणि पद्धती, विविध तंत्रे यांमुळे या विषयाचे स्वरूप प्रायोगिक आणि कृतीशील बनले आहे. या विषयाचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध आहे व त्यास नेहमीच प्रयोगशीलता, माहिती निरीक्षण प्रकार, माहितीचे विश्लेषण आणि संशोधन निष्कर्ष यांची जोड दिलेली असते.
भूगोल विषय फक्त सिद्धांतावर आधारित नसून त्याला विविध साधने व तंत्रे याद्वारे माहिती संकलन, विश्लेषण यावर आधारित पुराव्यांची जोड दिलेली असते. सुरुवातीच्या काळात निरीक्षणातून भूगोलाच्या विकासास सुरुवात झाली. या विषयाचा मागील इतिहास पाहिला तर आपल्याला असे दिसून येईल की आधीच्या भूगोल अभ्यासकांनी पृथ्वीचे वर्णनात्मक पुष्कळ लिखाण केलेले आहे. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य ग्रीक तत्त्ववेत्ते हेकेटस यांचे आहे. त्यांचे पुस्तक गेस पिरियॉडस पृथ्वीचे वर्णन हे इसवी पूर्व 6व्या शतकाच्या शेवटापूर्वी प्रकाशित झालेले असावे. यामध्ये सर्वात प्रथम पृथ्वीचे पद्धतशीर वर्णन आहे. हे पुस्तक भूमध्य सागर, बेटे, सामुद्रधुनी यांची सखोल माहिती देते. त्याचबरोबर जगातील सर्व देशांच्या सामान्य आराखड्याचे वर्णन यात केलेले आहे. टॉलेमीचे जिओग्राफी हे दुसरे एक महत्त्वाचे पुस्तक असून यात सामान्य वर्णनाबरोबरच नकाशा पुस्तिकेचाही अंतर्भाव केलेला आहे. आणखी एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे रोमन तत्त्ववेत्ते स्ट्रॅबो यांनी लिहिलेल्या जिओग्राफिका हे पुस्तक भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश असून यात 17 खंडांचा समावेश आहे. अशा प्रकारे भूगोल अभ्यासकांमध्ये आवश्यक कौशल्यामुळे पृथ्वीवरील मूलभूत घटकांच्या निरीक्षणाबरोबरच त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण होते. भूगोलतज्ज्ञांच्या या कौशल्यामुळे नवनवीन शाखांचा विकास होऊन काळानुरूप भूगोल विषय अधिक समृद्ध झाला आहे. जेव्हा तुम्ही या मुद्द्यानुसार चर्चा करता तेव्हा तुम्हाला असे जाणवले असेल की भूगोलाच्या अभ्यासात 2 विरोधाभासी दृष्टिकोन आहेत. उदाहरणार्थ, निसर्ग आपल्यावर अधिराज्य करतो की मानव निसर्गावर अधिराज्य करतो. जेव्हा आपण भूगोल शिकतो तेव्हा आपण प्रदेशांचा अभ्यास करायचा की प्रदेशातील विविध विभागांचा अभ्यास करायचा हे काही प्रश्न आहेत जे भूगोल अभ्यासकालाही नेहमीच पडतात. याच विरोधाभासाला भूगोलातील द्वंद्ववाद म्हणतात. याचा संदर्भ 2 परस्पर विरोधी किंवा स्वतंत्र दृष्टिकोन यांच्याशी आहे. उदाहरणार्थ, काही भूगोलतज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे, यास निसर्गवाद असे म्हणतात, तर काहींच्या मते मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो, यास संभाव्यवाद असे म्हणतात. या व्यतिरिक्त भूगोलात अनेक द्वैतवाद आहेत, त्यामुळे भूगोलाचे स्वरूप द्वैतवादी बनले आहे. व्याप्ती. आपल्या असे लक्षात येते की नैसर्गिक आणि सामाजिक शास्त्रे यांतील सर्व विद्याशाखा भूगोलाशी निगडीत आहेत. भूगोलातील भूशास्त्र, हवामानशास्त्र, जलशास्त्र, मृदाशास्त्र हे अनुक्रमे प्राकृतिक भूगोलातील भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि मृदा भूगोल यांच्याशी निगडीत आहेत. नकाशाशास्त्रीय तंत्रासाठी गणिताचे ज्ञान आवश्यक असते. तसेच नकाशा व आकृत्या काढण्यासाठीही गणिताचे सर्वसाधारण आकलन आवश्यक असते. माहितीचे विश्लेषण करण्यासाठी भूगोलतज्ज्ञ विविध संख्याशास्त्रीय तंत्रे आणि गृहीतकांच्या चाचण्या वापरतात. सामाजिक शास्त्रातील प्रत्येक विषयाचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो, ज्यामध्ये प्रत्येक घटकाचा पृथ्वीवरील स्थान आणि वितरणाशी संबंध येतो. सामाजिक शास्त्र जसे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकशास्त्र आणि इतिहास यांचा मानवी भूगोलातील सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल आणि ऐतिहासिक भूगोल यांच्याशी निकटचा संबंध आहे. वरील सर्व विवेचनावरून आपण असे निष्कर्ष काढू शकतो की नैसर्गिक तसेच सामाजिक शास्त्रे यांच्याशी भूगोलाचा सहसंबंध आहे. त्याचबरोबर त्यातील प्रत्येक शाखेची स्वतंत्र व्याप्ती आहे. याचे कारण म्हणजे स्थळ काळपरत्वे विषय घटक भिन्न असतात. भूगोल या विषयाने आपल्याला मर्यादेनुसार इतर विषयात अनेक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. मुख्य विद्याशाखांमधून भूगोलाच्या अनेक शाखा विकसित झाल्या आहेत. यामुळे भूगोल हा एकात्मिक आणि आंतरशाखीय विषय बनला आहे. भूगोलातील आधुनिक कल. भूगोलतज्ज्ञ मूलभूत घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारणभावाच्या चौकटीत राहून करतात. त्यांचा उपयोग माहितीचे संकलन आणि नमुन्यांच्या आधारे विधा विश्लेषणाबरोबरच अंदाज वर्तवण्यासाठी होतो. त्यामुळे शाखीय अंतर्गत कक्षा विकसित होऊन भूगोलाची व्याप्ती विस्तृत झाली आहे. भूगोलाच्या गतिमान स्वरूपामुळे या विषयात अनेक गोष्टींची भर पडत असते. दृकश्राव्य माध्यम आणि माहिती तंत्रज्ञानामुळे माहिती स्रोत समृद्ध झाले आहेत.
तंत्रज्ञान, संगणक आणि संगणक प्रणालीचा वापर यांमुळे माहितीचे संकलन, विश्लेषण, सादरीकरण यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. भूगोलाच्या अभ्यासासाठी भौगोलिक माहिती प्रणाली GIS आणि जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS अनिवार्य आहेत. अलीकडे नकाशे GISच्या प्रणालीच्या आधारे तयार करतात. त्यामुळे संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासकाला आवश्यक आहे. ॲपचे उपयोजन आपल्या दैनंदिन जीवनात खूपच वाढलेले आहे. उपयोजित भूगोलामध्ये गणितीय प्रक्रिया व संगणकीय प्रतिकृती अलीकडे मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. या प्रतिकृतींच्या आधारे भविष्यातील लोकसंख्येची वृद्धी आणि घनता, भूमियोजन, शेतीकरणाचे प्रमाण, लोकसंख्येचे स्थलांतर, प्रारूप, औद्योगिकरण, शहरीकरण आणि झोपडपट्ट्यांची वाढ याविषयी अंदाज वर्तविले जातात. त्याचप्रमाणे हवेच्या स्थितीचा अंदाज, हवामान बदल, समुद्र पातळीतील बदल, पर्यावरणातील प्रदूषण, मृदा अपक्षरण, निर्वनीकरण आणि भू आकारांची निर्मिती यांसाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रगत सांख्यिकीय तंत्र आणि संगणक प्रणाली यांचा वापर भूपृष्ठीय आणि भौगोलिक घटकांच्या अभ्यासात आणि स्पष्टीकरणात आवश्यक विश्वसनीय माहिती संकलनासाठी केला जात आहे. संगणकावर वापरण्यात येणाऱ्या स्वरूपात माहिती पुरवल्यास त्यांचा उपयोग भौगोलिक पर्यावरणातील अनेक विविध घटकांचे मोजमाप करण्यासाठी उपयोगी असतो. अशा प्रकारे अफाट व्याप्ती असलेले आणि गतिमान बदल भूगोल विषयात होत असल्यामुळे भवितव्य घडवण्यासाठी आकर्षक पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. लोकप्रिय आणि आकर्षक विषय तसेच स्पर्धा परीक्षांसाठी चांगला माहितीचा स्रोत याशिवाय विविध हार्ड स्किल्स व सॉफ्ट स्किल्स यांच्या संयोजनातून या विषयात भवितव्य घडविण्याच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. भूगोल यातील काही बाबतीत भूगोल विषयासोबत इतर विषयांचे ज्ञानही अत्यावश्यक ठरते. भूगोलातील भविष्यातील संधी. भूगोल शाखेतील विशेष शाखा: नकाशाकार, नकाशाशास्त्र GIS, हवामान बदल विश्लेषक, हवामानतज्ज्ञ, हवामानशास्त्र, लोकसंख्याशास्त्रज्ञ, लोकसंख्या भूगोल, भूअंतराल विश्लेषक GIS, पत्रकारिता, भूगोलाची कोणतीही शाखा, सर्वेक्षक, नकाशाशास्त्र, मानवी भूगोल, नगर नियोजनकार, नागरी भूगोल, संशोधक, भूगोलाची कोणतीही शाखा, स्वतंत्ररित्या काम करणारा किंवा अनुदिनी किंवा अहवाल लेखन किंवा प्रवास लेखन, भूगोलाची कोणतीही शाखा, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, भूरूपशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन आयोजक, पर्यटन मार्गदर्शक, वाटाड्या, मानवी भूगोल, पर्यटन व्यवस्थापन, विदाशास्त्रज्ञ आणि विश्लेषक, जनगणना आणि संरक्षण खाते, संख्याशास्त्रीय भूगोल, संगणकीय ज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, GIS, सल्लागार, नकाशा तयार करणे, अहवाल लेखन इत्यादी विविध क्षेत्र. भूगोलात अनेक संधी उपलब्ध आहेत की जे उद्योजक आणि स्वतंत्रपणे काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायक आहेत. पत्रकारिता, पर्यटन, अध्यापन, पुस्तक लेखन, अनुदिनी लेखन, आशय लेखन, नकाशा निर्मिती सेवा तसेच इतरही अनेक क्षेत्रांमध्ये भूगोलाची पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. भूगोलतज्ज्ञ पर्यावरण संवर्धन, जल प्रदूषण व नियंत्रण, जलसंवर्धन, पर्यावरण शिक्षण, शाश्वती, आरोग्य, नागरी शासन, वाहतूक नियोजन इत्यादी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात काम करीत आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवनवीन व्यवसाय सुरू करणेही शक्य झाले आहे. भूगोल ही नैसर्गिक साधनसंपत्तीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करणारी विद्याशाखा म्हणून उदयास आली. वरील ध्येय साध्य करण्यासाठी प्राकृतिक पर्यावरण आणि मानव यांच्यातील गुंतागुंतीचे नाते समजून घेणे आवश्यक आहे. प्राकृतिक पर्यावरणातून संसाधने पुरवली जातात, तर मानव या संसाधनांचा उपयोग करून आर्थिक आणि सांस्कृतिक विकास करून घेतो. तथापि, तंत्रज्ञानाच्या गतीमुळे आणि संसाधनांच्या अतिरिक्त वापरामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेली शाश्वत विकासाची ध्येये भूगोलाच्या विविध पैलूंशी संबंधित आहेत. शाश्वत विकासासाठी भूगोलाचे अधिक चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे मानव आणि निसर्ग यांच्यातील संघर्ष टाळता येईल.